नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. राज्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित होतील अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि ह्याबाबतच्या बैठकी देखील झाल्याची चर्चा आहे. मात्र ह्यामध्ये किती तथ्य आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके साहेब आपल्यासोबत आहे. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार अशी चर्चा सुरू आहे. या गोष्टीमध्ये किती तथ्य वाटतं? राजकारणामध्ये तर्कवितर्क काढला जातो, पण कुठलीही गोष्ट त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय त्या गोष्टी ग्राह्य धरणे योग्य नाही. त्यामुळे चर्चा हे अनेक दिवसापासून चर्चा होत आहे. तशा पद्धतीने चर्चा चालू आहे. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होईल त्यावेळेस तो निर्णय झाला असं समजावं लागेल. नाही, खरं तर सुप्रियाताई मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, ह्या मोदींना देखील भेटल्या आणि काही जे तुमचे जे महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि सर्वत्र चर्चा जी आहे ती सुरू होती. नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्यामागं कुठला राजकीय हेतू नव्हता. तुम्ही पाहिलं असेल, एखादा राज्याच्या विधिमंडळात काम करणारा आमदार आपल्या काही अडचणीच्या निमित्ताने, काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने तो आपल्या मुख्यमंत्र्याला भेटू शकतो. तसं आम्ही ज्यावेळेस संसदेमध्ये काम करतो त्यावेळेस आमच्या सगळ्या खासदारांचे वेगवेगळे प्रश्न होते, मतदारसंघातले होते किंवा राज्यातले काही प्रश्न होते. अशा प्रश्नाच्या संदर्भात आम्ही एकत्रित वेगवेगळे प्रत्येकाने वेळ घेण्यापेक्षा आम्ही एकत्रित सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आपल्या राज्यातील अनेक प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. नक्कीच. खरं तर या संदर्भात अजित पवार गटाकडनं जी बैठक आहे ती विधिमंडळात झाली आणि अशी देखील माहिती मिळते आहे का दोन्ही राष्ट्रवादींना आपल्याला एकत्र व्हायचं आहे अशी चर्चा देखील ह्या मिनिटाला सुरू आहे. कारण की असं देखील सांगितलं जात आहे का एका बाजूला ज्या पद्धतीने न्यायालयाचा जो निकाल आहे म्हणजे शिवसेनेचा, तो कुठेतरी त्याचा परिणाम राष्ट्रवादीवर पडायला नको म्हणून ही एकत्रित करण्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामध्ये नाही, शेवट शिवसेनेचा आज जो कोर्टामध्ये जे केसेस चालू आहे त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कुठल्या पण केसचा निकाल पूर्णपणे निकाल हातात आल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्यच नाही. आपण बऱ्याच वेळा पाहतो एक बाजू दाखवली जाते आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निकाल येतो तो वेगळाच येत असतो. अशा पण गोष्टी असतात. त्यामुळे ज्यावेळेस प्रत्यक्ष निकाल लागेल त्याच वेळेस त्या गोष्टीवर बोलणं योग्य राहील. राहिला विषय आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाचा विषय. आता विलिनीकरण हा आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आदरणीय ताई असो, साहेब असो, आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असो, जयंत पाटील साहेब असो, हे मातब्बर नेते मंडळी या गोष्टीवर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळं तो निर्णय ज्यांनी खऱ्या अर्थाने पक्ष वाढवला, तळागाळापर्यंत घेऊन गेले, ते लोक त्याबद्दल निर्णय घेतील. तुम्हाला म्हणजे वैयक्तिक निलेश लंके यांची काय इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित व्हाव्या? नाही, आमची काही इच्छा आहे वैयक्तिक तुमची? नाही, माझी व्यक्तिगत इच्छा काय आहे, त्यापेक्षा पक्षाच्या नेते मंडळींनी ते पक्ष उभारणीमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. त्यामुळं त्यांचा कुठला जरी निर्णय असला तर निश्चित तो सर्व बाजूनी विचार करूनच निर्णय असतो. त्यामुळं नेत्यावर विश्वास टाकल्यानंतर आम्ही तर कायम सांगत असतो, आम्ही ज्या जहाजामध्ये बसलोय त्या जहाजाचे ड्रायव्हर आदरणीय पवारसाहेब आहे. त्या ड्रायव्हर्सच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या आदरणीय सुप्रियाताई आहे. त्यामुळे आम्ही सगळे खासदार असू किंवा आम्ही नेते मंडळी आम्ही कुठली चिंता करीत नाही. आम्हाला माहिती आहे आमचा ड्रायव्हर पक्का आहे. आम्हाला दिशादर्शक म्हणून ज्या ताई आहेत त्या योग्य आहेत. त्यामुळे आम्ही त्यामध्ये आमची व्यक्तिगत इच्छा दाखवण्याचा आम्हाला त्या ठिकाणी कधी प्रयत्नसुद्धा करत नाही. येत्या काही काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी मध्ये तुम्हाला म्हणजे काही आपल्या पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये काही बदल पाहायला मिळेल? राष्ट्रवादी पक्षामध्ये आत्ता सध्या तरी काही बदलाचे काही परिस्थिती पाहायला तरी मिळत नाही आत्ता तरी. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत खासदार निलेश लंके होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होतील का नाही हा निर्णय जो आहे तो सर्वस्वी शरद पवार जे आहेत, जे पक्षाचे सर्वेसर्व आहे त्यांच्यासोबत आहे. कारण की आम्ही कार्यकर्ते पडतो आणि आमचे जे नेते आहेत ते ठरवतील, त्यानंतर जो निर्णय आहे तो याबाबतचा होईल. त्यामुळे याबाबत या चर्चेमध्ये किती तथ्य आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.